ब्रेकिंग न्यूज, मम्मी पप्पा गायब झाले. साक्षी मम्मी पप्पा पळून गेले. चप्पल संडासची घालून आले. समोर बघ, आंब्याचा आमरस केला असतो स्वतः. आता मंदारनी अख्खा वाटा संपवलाय. माझ्या मम्मीला एकही करवंद दिलेला नाहीये. अरे हा परकरचा नाडा पॅन्टला का लावलाय? घरी पडले ते घाल पहिला. डिस्काउंट मारून मिळणार. पण माझ्याकडे तेवढं पैशांचं कलेक्शन नाही ना. माझी मम्मी मला शॉपिंगला कंटाळला. साक्षी मम्मी पप्पा परत हरवले. बरं कुठे थांबतात त्यांचं त्यांना माहिती आहे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिस्गस्टिंग पीपल्स या ब्लॉगिंग चॅनलवर. आणि आज यार इथे रोजच काय झालंय रे. आपण मागच्या वेळेस पण सेम सीन. ओके आहे हिला ले हाऊस तिकीट काढायचे. एक काम कर, नाही तर कामाला लाग ना तिकीट काढायच्या. हा साक्षी, तिकीट काढून द्यायचं कामाला लाग. तुला एवढं आवडतं तर रिटर्न नाही जर राहायचं तिकडे. अच्छा, रिटर्न येताना चालत यायचं. पैसे दे. मंडळी जेव्हा पण पैसे द्यायची वेळ असते ना, तेव्हा मंदारचा फोन स्विच ऑफ झालेला असतो. मंदारच्या फोनला चार्जिंगच असते. मंदारचं सर्व्हर डाऊन असतो ना. मंदार मीच एडिट करणार आहे सगळे ट्रान्झॅक्शन. तुला काय वाटतं मी चेंजेस करू शकत नाही का? तू शाणा एडिटिंग करणार. नॉनसेन्स. इथे सांग लिफ्ट कुठे. तिथे मम्मी आलेली आहे. आता बघू मम्मी पण येते आमच्यासोबत. आम्ही चालू शॉपिंगला. लेट्स सी आता मम्मी भेटल्यावर परत एकदा ब्लॉग चालू करते. मम्मी दिसलेली आहे मला. हे बघा, काही शॉपिंग करायची नाहीये. दिसली का? अरे ती तर बाजूला गेली. बघा पप्पा पण आहे. पप्पाचं काय काम आहे? अरे हे काय झालं? शपथ. मंदार झुडिओ मध्ये पण जायचं होतं रे. झुडिओ मध्ये पण जायचंय आपल्याला. आणि असं मंदार 10 वेळा बोलली मी शूट कर तरी अरे थोबाड घेऊन पुढे चाललाय. शूट नाही करायचं. आला कशाला तू? काय करणार? जेवण मिळत नव्हतं. नॉनसेन्स. ए आज 7 वाजले तरी पण उजेड कसा काय रे? थांबू बोलला. ठीक आहे चल, भक्कस न करू. चल सुरुवात चंद्राला भेटून ना. सूर्य आहे नाही चंद्र काय. राहून दे, नाही जमत तर सोड ना. ब्रेकिंग न्यूज, मम्मी पप्पा गायब झाले. साक्षी मम्मी पप्पा पळून गेले. अरे यार फोन कर यार. मंदार कुठून चाललोय आपण पण? चल इकडून. अरे कुठे गेले? बघ मंदार, या कोपच्यातून निघता येते का? मी निघते का बघू दे ह्या कोपच्यातून. पकड. फायर ब्रिगेडला बोलावं लागेल. गदर हे चल, तेव्हा ते समोर आहेत. याला आपण बोलतो ते फोन असा पकडलाय ना. अरे मग पकड ना. जर पडला हे पकड. परवानगी पाहिजे का? हा घे. 20 पाहिजे. घे ना मग, घे ना. द्या 2 द्या जी. आणि बँक लागलेलं आहे. 20 रुपये वाटले. एकच द्या. पाहिजे का 2? एकच द्या. हे करवंद किंवा जांभूळ या प्रकारे तो अशा बायकांकडूनच घ्यायचा. कारण का ह्या आज्या असतात ना, ह्या पनवेल बिनवेल वसई बिसई काय पालघर पालघर वगैरे तिथून येतात. तर ते फ्रेश झाडाचे काढलेले असतात. जे भैया लोकांकडे असतात ना. समजला भावना, समजला. हे बेस्ट. कसं आहे? काय घेते साक्षी? हा होईल. हा चांगला आहे. अजून 2 घेऊन टाकू. पण मस्त आहे बघ. हे 2 घेते. 10 रुपये. बाकी 2 घेते. ही 30ला आहे आणि ही 10ला आहे. 30ला थोडी महाग.
अजून कुठले आहेत 10 वाले? ठीक आहे ठीक आहे, हे 10 रुपये. साक्षी मम्मी पप्पा परत हरवले. परत कुठे थांबतात त्यांचं त्यांना माहिती. अरे चला ना पटापट. एक तर चप्पल संडासची घालून आले. काय ना चप्पल संडासची घालून आले. शर्ट काय आणि पॅन्ट बघते नाही तेव्हा रेमंडच्या गोष्टी करतात. हा कसं असतं हा बघ. साक्षीला कुठे पण दिसला देव की साक्षी पाया पडते. साक्षी स्कूटी चालवता चालवता पण पाया पडते. पडते. तू काय बोलत होतास? मी बोलत होतो अरे मला एक सांगायचं, जेव्हा मी हे वॉच घ्यायला गेलेली ना तर मी ह्या दुकानात आलेली आणि यांनी ए भाई इथे बॅगचं दुकान होतं ना. ए बॅगचं दुकान होतं ना. ए बॅगचं दुकान होतं इकडे. हे बघ नवीन ओपन झालंय. काय साक्षी ते घड्याळचं दुकान नाही, हे आता नवीन आलंय. हे बघ काम चालू आहे नवीन इथे बॅग. नाही नाही इथे बॅगचं दुकान होतं. बॅगचं दुकान आहे बघ इकडे. हा दोन तिकडे पहिलं bags दुकान होते. होतं आणि मग घड्याळ होतं. आता त्यांनी दोन्ही दुकानं घड्याळची केली. हा मी साक्षी तेच बोलणार तर नाही मी बोलते. चुकीचं. तर मी हे घड्याळ आहे ना इकडे बघायला आलेली. हे बघ हे. तर मला 1 रुपया सुद्धा डिस्काउंट नव्हता दिला. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलेलो, एकदम पुढे. 1 रुपया डिस्काउंट घेऊन काय करणार आहेस? तिथे आम्हाला किती टक्के डिस्काउंट मिळाला? 15% ना. 10% डिस्काउंट दिला कारण का पप्पांची ते ओळख निघाली. मी ठोकणार तर कुठे नव्हते. ह्याच्यासाठी मला इथे 1 रुपया सुद्धा कॅसिओच्या वॉचला डिस्काउंट आहे. पण तिकडे समोर बॅग आंब्याचा आमरस केला असतं स्वतः. मला ना सांगायचंय, हे आंबेवाले असतात ना, हे चांगला आंबा असा कापून बाजूला ठेवतात. त्याच्यातले थोडं स्लाइस कापून आपल्याला खायला देतात. देखो कितना अच्छा है, देखो कितना अच्छा है. आणि बाकीचे आंबे सडेल निघतात. म्हणून अशा माणसाचे असे टोकरीवाले त्यांच्याकडून नाही आंबे घ्यायचे. काय झालं तुमच्या माझं. धंद्यावर पाय ठेवतो. नाही, जो माझा एक्सपिरियन्स आहे तो मी सांगते, बाकी काही नाही. ठीक आहे, आता बघतो. आता आम्ही चाललोय झुडिओला पहिला. लेट सी तिकडे काय आवडतंय का. जुडिओ मधून साक्षी मला पॅन्ट शर्ट टी शर्ट घेणार आहे. काय बोललास? जुडिओ मधून साक्षी मला पॅन्ट शर्ट टी शर्ट घेणार आहे. तोंड बघ आरशात. आणि पहिली गोष्ट, आरशात कोण बघणार? 0.5 वर शूट करते, तर ह्याच्यासाठी ह्याच्यात जोरात बोलायला पाहिजे, तरच ऐकायला येणार. समजलं? माझा तेवढा आवाज मी तेवढा तुला जोरात ओरडून बोलणार नाही. तुझा आवाज किती आहे ना, मला खूप चांगला वाटतं. ठीक आहे, आता स्टुडिओ मध्ये मी 2 वेळा विचारलेलं मंदारला, मंदार करवंद 2 वाटे घेऊ का. मंदार बोला नको नको, एकच घे. आणि आता मंदारनी अख्खा वाटा संपवलाय. माझ्या मम्मीला एकही करवंद दिलेलं नाहीये. काय करायचं आता बोल. एक देतो काय केलं घ्या. एक पण दिला नाही. एक द्या. एक दिला नाही बस. ठीक आहे, आता जाताना घेऊ परत. मला 100 रुपयाचा वगैरे बोर्ड दिसला ती पहिला थांबते. ए चल चल. 100 रुपये दिसलं माझ्या, मी तिथे थांबणार नाही असं होणारच नाही. काही पण धूड बघते नाही. हा ना, खालचे धागे त्यांनी कापायचेच विसरले. चला. आता चाललोय झुडिओ. फक्त बघायला चाललोय. येणार तर साक्षी काय नाही ना. साक्षी खूप काय घेणार आहेस ना इथून. पहिला बघ, मला मेन जीन्स बघ. वॉचमॅन बघा. वॉचमॅन अरे हा परकर चणाडा पॅन्टला का लावलाय. एक नाही चल. यार आता बघा, माझ्या मम्मीला मी दाखवली ना मी ही काळी, पण माझ्या मम्मी काय बोलत नाही की ती आत्ताच ती पांढरी पडली आहे. हा बघा. नंतर काय होईल. बरोबर आहे. चुकीचा का बोलणार आहे. बरोबर तर बोलणार आहे. हा कलर पाहिजे. मग घे ना. दाखव. ही पॅन्ट साक्षीला छोटी वाटते. कमरेला म्हणते साक्षी ती हातीला पण मोठी होईल ग. हा, तर ही पण एक ट्राय कर. साक्षी ती एवढी मोठी पॅन्ट आहे ना, तू हांतरून झोपू शकते. ती थंडीत अंगावर घेऊ शकतेस. बघा हे बघा ना, ही 30 नंबर आहे. साक्षीला बोललो ही पॅन्ट घे, पट्टा फ्री आहे, तर घेत नाही.
साईडला दाखवली माझ्या मी काय बोलली त्या तोंडात काय बोलली असं वाटतं 4-5 दिवस धुतली नाही तिने. धुतली नाही ना ते मळकी आहे. बरं आहे पण ते कळणार. मळ लागला. तुम्ही धुवत नका, आणि पप्पांची तुम्ही पण धुवू चप्पल नका काकी. ऐक ना पप्पांची चप्पल संडासवाली. त्या काळ्या बघा त्या आत्ता सफेद पडतात. हा, तू अजिबात घेऊ नका. काळी नको घेऊ घरी पडलेत ते घाल पहिला. ती का नाही घालत ब्लॅक कलरची? ती पांढरी पडली बघ एवढी सो 1-2 वेळा नाही घातलं तर अजिबात नाही घ्यायच्या ताई. अजिबात नाही पाहिजे मला घरात काळी ही पाहिजे. थोडी पांढरी सर ही प्लेन काळी आहे बघ. ती काळी आता लगेच होणार. ती काळी घेते 2-3 वेळा घातली का फेकायची का तर पांढरी झाली. लोक पांढरी पांढरी होऊन घालतात तरी ऐकत नाही. त्याच्यात 32 नंबर अक्षय हा पण कॉन्टेंट होईल काय. चांगला कपडा काका. कॉटन आहे. प्युअर कॉटन. याच्यामुळे डिस्काउंट आहे का हे फिक्स रेट आहे? फिक्स रेट. हा फिक्स रेट आहे. फिक्स रेट आहे. पहिले काय सांग पप्पा काय बोलत होते. पप्पा त्याच्या तिकडे मॅनेजरला कोण असेल ना ओळखीचा सत्पन कोण देणार तो. अरे आता मी आता तुझं घड्याळ ब्रँडेड तिथं काय संबंध होता कोणाशी. हा, हे बरोबर आहे काय actually हिशोबाला आम्ही घे. ना हे घड्याळ जेव्हा घ्यायचं होतं 3-4 ठिकाणी फिरलो होतो आम्हाला कोणी कॅसिओचा शोरूम आपण टायटन फिरत होतो पण कुठला होता तो बाप शोरूम होता. हा, 5 नाव काय होतं? कुठले ते टायटनच होतं टायमॅक्स हा, हे टायमॅक्स टायमॅक्स टायमॅक्सचा काय संबंध. हा म्हणजे हे ना काहीतरी 6,000 कितीचं तरी घड्याळ होतं आणि मी म्हटलं पप्पाला नाही डिस्काउंट मिळा ब्रँडवर कोण डिस्काउंट देतं का असं मी म्हटलेलं पण 10% आम्हाला मिळालं होतं तेव्हा तर मला पप्पा आणि आता पप्पा होते झुडिओमध्ये फोन करू का म्हणजे कोणाला मित्राला फोन करू का डिस्काउंट झक मारून मिळणार असं नाही होणार. Zudio मध्ये पण डिस्काउंट मिळणार. नाही रे साक्षी ठाण्यात काही पण गेलं ना मोठं शॉपिंग केलं तर मग ती डिस्काउंट मागते फोन लावून. पण आता Zudio मध्ये पण फोन लावून डिस्काउंट. लेट्स सी Zudio मध्ये तुडिओ होती माहिती जाऊन ते नाही बसलं. हे पण चांगलं वाटतं. छान वाटतं. 700 रुपयाच्या हिशोबाने नाही बरोबर झुडिओ जीन्स पर्यंत ठीक आहे अशी एक नेलपेंट 5 बोटांना आपण घरी निघ. हे असं भरपूर वेळा केलं शूट पण हे बघ इकडे मम्मी ट्राय करायला ठेवलं ते 10 जणांनी होटल लावलं असं आपण पण लावायचं. पोटाला लावणार का हाताला लाव ते लिपस्टिक होटलला लावतो कुठे लावतात. हाताला लावून बघ मंडळी यार इकडे मंदार ते मुलींपेक्षा चांगली मुलांचं कलेक्शन आहे. पण माझ्याकडे तेवढं पैशांचं कलेक्शन नाही ना त्याच्यामुळे. हा पॅन्ट प्रचंड आवडली पण ही जेंट्स आहे काय फायदा नाही. हा क्लासी आहे क्लासी पण जेंट्स आहे. म्हणजे मला अच्छा हा तू जेंट्स बोलतोयस ती मेन्स आहे ना. एवढा आहे वेस्ट. आता हे असे ढगळे मगळे घालतात पोरं पॅन्टी. एवढा आहे वेस्ट. 1 तासापासून साक्षी तिथे लाईनीत उभी आहे कपडे चेंज करायला. लाईन बघा. एक पॅन्ट घेतली आणि एका पॅन्टसाठी 1 तास उभी आहे चेंज करायला. जीन्स घेतलेले आहेत 3. ॲक्च्युली मी इथे जीन्स घ्यायलाच आली होती मला इकडची टॉपची वगैरे क्वालिटी काय आवडत नाही आणि हे वेट वाईप्स घेतलेले आहे मी आणि अजून खूप काय काय घ्यायची इच्छा होते पण मी स्वतःला थांबवते. हे ते लिपस्टिक म्हणजे तर माझं प्रेम आहे पण मी थांबवते स्वतःला का घेऊ आता बघतेच 100 रुपये नको पडते. आमचं सगळं झालं आता मंदारला शोधणं मेन काम आहे. हा अरे समोरच उभा आहे माणूस तर आम्ही म्हटलं आमचं बिलिंग झालं तू आहेस कुठे काय झालं आता काय बघतोस आहे काय आत्ता लगेच. अच्छा
ओके, आमचं झुडिओचं झालेलं आहे का शॉपिंग केली. कुठे गेले ते? हे बघ, हे मी जस्ट एवढं चांगली माझी बॅग इकडे, ह्याच्यात बघा काय टाकलंय. देवाचे फुलं देवाची फुलं ह्याच्यात. तलावामध्ये टाकायचं. तलाव मध्ये टाकायची फुलं. चांगली गोष्ट आहे ना मग. काय, चल पटापट चल. आलेलो आहोत आता ठाण्याच्या मार्केटला. लेट्स गो अँड सर्च फॉर द टॉप. मला ना ऍक्च्युली झुडिओचे टॉप आवडत नाही, ऑनेस्टली सांगते. बकवास क्वालिटी, त्याच्यापेक्षा आपल्या इकडून घेतलेलं परवडतं. आता मी बघते. स्टुडिओ मध्ये एवढी शॉपिंग केली ना, हे काय बोलणार. इथून 2 शर्ट घेतलेले आहेत, 2 350 रुपये एक आहे. आणि हा तर नुसता खादीलाच आलाय. आता घेतलंय जस्ट. टॉप बिप घेऊन जाऊ. आता साक्षी आलेली बॅग बघायला, पण छान बॅग आहेत तर bag तिला काय त्याच्याकडे. आवडलं ना. ठाण्याला आले तर घ्या त्याच्याकडून. पण घेतली का नाही ती? टॉप बघ पुढे. हा, घेतलीस काय नाही? जशी मला हवी होती तशी नाहीये. मला तो टॉप मिळत नाही. मला हसण्यास्पद गोष्ट वाटते, पूर्ण ठाणा फिरली पण टॉप नाही. तो झुडिओ सडकं होतच. आता हे मार्केट पण झुडिओच्या मालकाने एक बघितलं option ना, आहे माझ्याकडे. जाऊन द्या आता. काय बोललास? काय नाही. नाही बोल. अच्छा, माझी मम्मी मला शॉपिंगला कंटाळा. यांच्यातलीच वाटतेय ती. हा अंदर यांच्यातलीच वाटते. कितने में दिया? कितने में? 300 रुपये. 200. तो 300 बोलते, 200 बोलते. धंद्याची वाट लावतो. हा ना, त्याच्या धंद्याची वाटलं. चल चला, त्याच्या धंद्याची वाट नाही, त्याला धंद्याला लावते. आता झालंय बरंच काही घेऊन. बस झालं आजसाठी एवढं, ठीक आहे. आता थोड्या दिवसांनी परत यायचं आहे, तेव्हा बाकीचं बघू. तेव्हापर्यंत आता बघू आता पुढे काय होतं काय नाही. पाल घेऊ का छोटे मामल्या घाबरायला? आमच्या घरात जामे भिंतीवरती पाहिजे काय? पाल. अरे माझी छोटी मामी आहे ना, झुरळ पण खूप आहे. माझी छोटी मामी पालीला जाम घाबरते, जाम. म्हटलं घेऊ. यांच्याकडे जेवढे साप नाहीत ना विकायला, तेवढे आमच्या आयांसकडे आहेत. साक्षी आता काय घेते? मला एक खूप आवडतं. इकडे आली की मी हे कॅरेमल कस्टर्ड खाते. आय मीन कॅरेमल पुडिंग. काकीतला मळ काय? कॅरेमल कस्टर्ड. मम्मी तुला हवंय दुसरं काय? आम्ही हे घेतो, ते मस्त लागतं कॅरेमल पुडिंग. तुला आवडेल, मी घेते. हे 2 द्या ना मला, कॅरेमल पुडिंग. पुडिंग द्या. मला एकच माहिती आहे, चिमणी उडीन, कावळा उडीन. वंदारला म्हटलं मी ब्लॉग कर, तर एवढा घाण ब्लॉग करायला नव्हतं सांगितलं की आता पुडिंग. आता आमची भांडणं नाही झाली, काय नाही झाली, कशाला ब्लॉक करू? बरोबर. टेबल तर भारी. हे काय आमरस? खाऊन बघ ना मग. क्या बोल ले लो. ओ उसका पैसा लगेगा, वो प्रमोशन हो जाएगा ना. ये है नागोरी गोल्डन चहा. वो तो एड्रेस बोलो जल्दी एड्रेस. अभी शर्मा एड्रेस. अभी शर्मा गए. तू शर्मा तो असतोय, लग्नाला उभा आहे. अरे आप तो एड्रेस बता रहे, इसलिए बोला एड्रेस बोलो. गावदेवी मैदान अरे समोर, गावदेवी मैदानच्या समोर आहे. म्हणा खा म्हणणार. काय आता मम्मी समोर बोलेल, मला नको. थोडं फोर्स करते म्हणून. डिस्गस्टिंग पीपल्स. हे जे पुडिंग आहे ना, हॉटेल्स मध्ये वगैरे मिळतं ना, त्याच्यापेक्षा बाप असतं. म्हणून मी इकडे आल्यावर हे खातेच. आणि हॉटेलमध्ये मी लिटरली हाय प्राइस म्हणजे 140 रुपयाला खाल्लेलं आहे. आणि इथे कितीला आहे माहितीये का? 35 रुपयाला. मंदार खा ना. करायचं फक्त, पाणी आहे का नाही. झपकन उघडलं आणि खाली वाटवं लागेल, कोणाला वाटले काहीतरी केलंयस. काय बोलणार पण नाही, आता त्याचं प्रमोशन केलंय मी. चला. अच्छा, एवढा मोठा वाटा आहे, तुम्ही बघू शकता केवढा आहे. तुझा ह्याच्या हे बघ, ह्या पिशवीवरून कळेल हा केवढा वाटा आहे. कितीला मिळाला? फक्त 20 रुपये. म्हणून मी सांगते तशा बायकांकडून हे सगळं घ्यायचं, म्हणजे ते कसं मन फुलून देतात.
नाही ते मला कळलं नाही काय ते. मी तिला म्हटलं लावा ना अजून काय ते एवढा वाटा दिला तरी पण हा. तर आता आम्ही ठाणा स्टेशनला आलेलो ना, आता बघू पुढे काय करतोय काय नाही. आने की संभावना है। 609 bound Mumbai Hana Mail via Nagpur is expected on platform number 5 at 10:50. 12809 bound Mumbai Hana Mail via Nagpur या गाडीच्या डब्यांची स्थिती इंजिन पासून अशा बघा आता काय खरं नाही तुमचं. बघितलं? उड्या मारतात ते हे बघ हा किती किती आमच्याकडे ऐक गं. पप्पांनी हे स्वतःहून जमवले. ते बघ ते बघ ते बघ ते बघ. आता स्वतःच नका खाऊ. कारण पप्पांच्या पिशवीमध्ये चिकन आहे. आय मीन तंदुरी आम्ही पार्सल घेऊन आलोय त्याच्यामुळे हे. आणि हे लोक उठत नव्हत्या. पप्पा पुचुक पुचुक करून यांना बोलवलं आणि आता हे त्यांच्या मागे मागे चालतात. हे बघ. चला म्हणते तू हे हा थांबलं ना चला. तर मंडळी आता मी आली आहे घरी आणि मी काय काय घेतलंय ते तुम्हाला दाखवते. पहिला तर मी ही एक जीन्स घेतलेली आहे. काय पडलं. ही एक जीन्स घेतलेली आहे. ओके. आता मी तुम्हाला प्राइस वगैरे सांगत नाही बसणार तर जाम वेळ होईल. आणि हे एक वाईप्स घेऊन आली आणि झुडिओ मधून. एक ही जीन्स घेतली सेम, फक्त ह्याचं कलर वेगळा घेतलाय. ओके. परत ठेवायचा कंटाळा आहे. आणि एक ही जीन्स घेतली आहे. ओके. व्हिडिओ चालू तुम्ही दिसताय हा? मी हा एक टॉप घेतलाय. खूप क्यूट वाटला मला. सो हा एक टॉप घेतलाय माझ्या शरीरापेक्षा मोठा असलेला, पण प्रिंट आवडली मी म्हटलं घेऊन टाक. जो हा आता शर्ट घातलेला आहे, असे शर्ट मला खूप खूप आवडतात. सो मी त्याच्याच मध्ये असा एक मिंटी कलर घेतलेला आहे. फक्त ह्याचे स्लीव्स जे आहेत ते असे आहेत. ह्याचे स्लीव्स असे आहेत. सो हे पण मला चांगल्या डील मध्ये मिळालंय. आणि हा एक क्यूटी, खूप क्यूट आहे हा. हा एक शर्ट मी घेतलाय. फक्त 350 रुपयालाच मला मिळाले ना. 350 रुपयालाच मिळाले आहे. मी हा एक शर्ट घेतलेला आहे. सगळी शर्टच जमा करून आणलेली आहेत मी. हा एक शर्ट आहे. व्हाईट घेतल्याशिवाय माझी शॉपिंग पूर्ण होत नाही. हा एक व्हाईट शर्ट घेतलेला आहे. त्याचे पण स्लीव्स असेच आहेत. नाईट वेअर घेतलेला आहे. हीच होती माझी आजची शॉपिंग आणि हाच होता आजचा ब्लॉग. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मला इकडे नाही बघायचं, मला इकडे बघायचं, पण मी विसरते कारण का मी फ्रंट कॅमेरा सुरू केलेला आहे. तर हा कसा वाटलाय ब्लॉग तो कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तो बटन अच्छा